हॅलो, हा माझा पहिलाच व्लॉग आहे. तर आम्ही पाठारेवाडीला गेलो होतो. सुंदर असं टिटवाळ्याच्या पुढेच एक 2 स्टेशन आहे हे. नैसर्गाच्या सानिध्यात म्हणून आणि वीकेंड होता, म्हटलं चला जाऊन येऊया. पाठारेवाडी जसं एंट्री केली तसं एक मोठा असा स्विमिंग पूल आहे. एकदम स्वच्छ आणि सुंदर असा होता. हिरवीगार झाडं होते. जस्ट एक फन म्हणूनच गेलो होतो. गेल्यावरच एकदम शांत असं वाटलं. नेहमीच्या दगदगीच्या जीवनामध्ये थोडंसं रिलॅक्सेशन म्हणून आम्ही मैत्रिणी गेलो होतो. इथे पहा बरं, इथे असं झोपाळा, परत फॅमिली झोपाळा सुद्धा आहे. स्विमिंग पूल आणि चेंजिंग रूमची सुद्धा सोय आहे. लॉकर्स अवेलेबल आहेत. आम्ही काय 1 डे रिटर्नसाठीच गेलेलो. थोडंफार फोटो सेशन वगैरे केलं. इथे जुनी बैलगाडी होती, तिथेही फोटो सेशन करायला होतं. फॅमिली झोपाळ्यावर फोटोज काढले. आजूबाजूच्या बागेमध्ये गेलो, तिथे थोडासा टाइमपास केला. झुला वगैरे बनवले, झुला खेळले. ब्रेकफास्टची सुद्धा छान सोय होती इथे. आम्ही गेलो तेव्हा सकाळी तरी पोहे आणि मिसळ होती, चहा कॉफी सर्व काही अनलिमिटेड होतं. मस्त ब्रेकफास्ट करून इकडे तिकडे थोडा टाइमपास केला, रील्स वगैरे बनवले. आता बाहेर आलो आहे म्हटल्यावर मग मस्त लहान मुलांसारखेच आम्ही लहानच झालो. गार्डनमध्ये खेळलो, काही मजेशीर गप्पा गोष्टी, फोटोज काढले. नंतर म्हटलं त्याला या पाठारेवाडीमध्ये अजून काय जंगल आहे ते पाहूया. एक छोटंसं जंगल आहे इथे. विशेषतः म्हणजे प्रत्येक झाडाला त्यांनी लेबलिंग केलेलं आहे. प्रत्येक झाड कोणतं आहे कोणतं नाही याची नावं लिहिलेली आहेत. त्यामुळेही आपल्याला त्या झाडाची माहिती मिळते. छोटंसं जंगल आहे पण छान आहे, हिरवगार आणि सुंदर असं त्यांनी केलेलं आहे. रिलॅक्सेशनसाठी गावाकडे असते तशी खॉट आहे. टेंट बांधलेले आहेत त्यांचे आणि नॉर्मल हाऊससुद्धा आहे. म्हणजे जे लोक स्टेसाठी येतात त्यांसाठीही अशी सोय आहे तिथे. एक डक होतं, छोटंसं विहिरीसारखं बनवलं होतं. डक होते. जेवणामध्ये व्हेज नॉनव्हेज दोन्ही अनलिमिटेड असं अवेलेबल होतं. त्यांचे पाठारेवाडी नर्सिंग होमसुद्धा फेमस आहे. ते त्यांच्या त्या पाठारेवाडीच्या बाहेर होते. तिथे अगदी अनेक प्रकारचे, म्हणजे मला वाटतं एक 600-700 प्रकारच्या झाडांची माहिती, म्हणजे त्यांनी नर्सिंगच केलेलं आहे. तर तिथली त्यांची एक मुलगी होती, तिने छानच गाईड केलं. म्हणजे सहसा ती करत नाही, पण ती कशी आमच्याच वयाची पडली त्यामुळे आमची छान मैत्री झाली. तर तिने एक आम्हाला मार्गदर्शन म्हणून पूर्ण नर्सिंग होम फिरवून आणलं. तर वेगवेगळ्या प्रकारचे फळांची फुलांची झाडं, वरतून गरम मसाल्यांची झाडं, औषधी वनस्पती, प्रत्येक झाडाचं महत्त्व, त्यांचे रोप कसे, म्हणजे त्यांची वाढ कशी करायची, काय बरीचशी माहिती तिच्याकडून आम्हाला मिळाली. आणि ते मुंबईमध्ये बरेच नर्सिंग होमला डिलेवरी करतात. हे आहे लाजाळूचं झाड. याला तर हात लावला तर ते अगदी कोमेजून जातं. म्हणजे अशी त्याची विशेषताच आहे, वैशिष्ट्य आहे म्हटलं तर चालेल. मुलांना तर मजाच वाटत होती, त्याला हात लावत होतं तसं ते पानं अगदी लाजून जवळ येतात. म्हणूनच त्याचं नाव लाजाळू आहे असं म्हणावं लागेल. बरीच मजा आली लाजाळूच्या झाडाचे. तरी हा एखादा स्पेशल म्हणून याचा एक
खूप केलं मी फोटो सेशन. छान वाटलं. ही नर्सिंग पण यांची खूप मोठी आहे. रेन डान्स होता तिथे. 5 वाजले की पुढे झाडांना लाइटिंग केलेलं आहे. ते लाइटिंग्स ऑन होतात, पूलमध्ये गाणी लावतात. अशी ट्रिप छान झाली.